तुमच्याकडे एक जबरदस्त स्टार्टअप आयडिया आहे, पण मनात शंका आहे. हे यशस्वी होईल का? याच प्रश्नाचं उत्तर आहे द लीन स्टार्टअप. एरिच रीस सांगतो, व्यवसाय यशस्वी होतो तेव्हा जेव्हा तुम्ही वेळ, पैसे आणि संसाधनांचा सदुपयोग करता. हे पुस्तक म्हणजे एका यशस्वी स्टार्टअपचं विज्ञान आहे. शिस्तबद्ध प्रयोग, विश्लेषण आणि शिका. लीन स्टार्टअप म्हणजे काय? लीन स्टार्टअप म्हणजे नवीन स्टार्टअप सुरू करताना पूर्ण उत्पादन बनवण्याऐवजी लवकरात लवकर MVP तयार करणं, ग्राहकांची प्रतिक्रिया घेणं आणि त्यानुसार निर्णय घेणं. ही पद्धत 3 स्टेप्समध्ये विभागलेली आहे: बिल्ड, मेजर आणि लर्न. म्हणजे काहीतरी तयार करा, त्याचा परिणाम मोजा आणि मग त्यातून शिका. MVP मिनिमम वायबल प्रॉडक्ट म्हणजे पूर्ण प्रॉडक्ट तयार करण्याऐवजी MVP तयार करा. म्हणजेच कमीत कमी फीचर्ससह एक नमुना. झॅपोस नावाची शू कंपनी सुरुवातीला फक्त दुकानातले शूजचे फोटो वेबसाईटवर अपलोड करत होती. कोणी ऑर्डर केल्यावर त्यांनी शूज खरेदी करून पाठवले. ही MVPची क्लासिक उदाहरण आहे. आधी चाचणी, मग गुंतवणूक. मेजर, ग्राहक काय म्हणतो? तुमचं प्रॉडक्ट चालतंय का नाही हे समजण्यासाठी डेटा गोळा करा. फीडबॅकवर विश्वास ठेवा. युजर्स काय करतात त्यावरून निर्णय घ्या. किती लोकांनी प्रॉडक्ट वापरलं, त्यांना काय आवडलं, काय नाही, हे आकडे आपल्याला सांगतात पुढे जायचं की बदल करायचा. लर्न, पिव्होट किंवा पर्सिव्हिअर. मिळालेल्या डेटावरून शिका. जर यश मिळत असेल तर पुढे जा, नसेल तर पिव्होट करा, म्हणजे दृष्टिकोन किंवा सेवा बदला. इंस्टाग्राम सुरुवातीला एक चेक इन ॲप होतं, पण लोकांना फोटो शेअर करणं जास्त आवडतं. हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी पिव्होट केलं आणि आज इंस्टाग्राम एक जगप्रसिद्ध ॲप आहे. बिल्ड, मेजर, लर्न, लूप. या तिन्ही गोष्टी बिल्ड, मेजर, लर्न ह्या एकदा न करता वारंवार करा. प्रत्येक फेरीने तुमचं उत्पादन चांगलं होतं आणि ग्राहकांच्या गरजांशी जुळतं. ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. तुमच्या स्टार्टअपला शास्त्रशुद्ध रीतीने विकसित करत नेते. कोणासाठी उपयुक्त? ही पद्धत फक्त स्टार्टअपसाठी नाही. शाळा, संस्था, NGOज, सरकारी योजना, सोशल प्रोजेक्ट कोणत्याही इनोव्हेशनमध्ये ही पद्धत उपयोगी आहे. लीन स्टार्टअप म्हणजे कल्पनेपासून कृतीपर्यंतचा मार्ग. निष्कर्ष: द लीन स्टार्टअप शिकवतं की वेळ वाचवा, खर्च कमी ठेवा, ग्राहक ऐका आणि यश मिळवा. हे पुस्तक तुमच्या उद्योजकीय प्रवासात एक मार्गदर्शक ठरेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.